महागाईच्या विरुद्ध उत्तर द्यायचे असेल तर काँग्रेसला साथ द्या. सतेज पाटील. कळे जिल्हा परिषद व वेतोडे पंचायत समिती उमेदवारांची प्रचारसभा आसगाव येथे धडाक्यात संपन्न. भाजप आणि शिवसेना व एकंदरीत महायुतीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे आणि या महागाईला उत्तर द्यायचे असेल तर येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये हात या चिन्हासमोरील बटन दाबून काँग्रेसला साथ द्या असे आवाहन सतेज पाटील यांनी केले. ते कळे जिल्हा परिषद व वेतोडे पंचायत समितीच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी या परिसरात स्वर्गीय PN पाटील साहेबांनंतर पोरक्या झालेल्या हातांना आधार देण्याचे काम आम्ही केलेले आहे. एकटा असलो तरी तुम्ही सर्व आमची ताकद आहात. या ताकदीच्या जोरावर आज जिल्हा परिषद व पंचायत समिती लढवून या निवडणुकीमध्ये निश्चितपणे काँग्रेसची दखल घ्यावी लागेल अशा प्रकारे वातावरण निर्माण झाले आहे. सुजाता पाटील यांची मोठी जिद्द होती, त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचे ठरवले. ज्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीने गगनबावडा तालुक्यातील उमेदवारांना ताकद व गट जोपासण्याचे काम आम्ही केले आहे, तेवढीच ताकद कळे जिल्हा परिषद व वेतोडे पंचायत समिती उमेदवारांना देखील देणार आहोत असे आश्वासन त्यांनी दिले. संपूर्ण जिल्ह्यात तुमच्यासारख्यांच्या जीवावर उभा आहे. तारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. हा वारसा घेऊन सुजाता वहिनी व दीपाली अक्षय कांबळे या उभे आहेत. त्यांना साथ द्या असे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. त्यानंतर सुजाता वसंत पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सतेज पाटील यांचे नाव घेत, एकटा वाघ माझ्या पाठीशी आहे. मला कोणाला घाबरायची गरज नाही. जिल्हा परिषद सदस्य म्हणून यापूर्वी मी काम केले आहे. धामणीखोरा तसेच कळे परिसरातील शेकडो महिलांसाठी केलेल्या कामामुळे आजही माझे नाव त्यांच्या लक्षात आहे. तसेच यापुढे त्या कामांचा अनुभव वापरून मी कळे जिल्हा परिषद मतदारसंघाचा विकास करण्याचे ध्येय व संकल्प, महिला व तरुणींसाठी विशेष योगदान आणि भविष्यात करण्यात व राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. त्यानंतर दीपाली अक्षय कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धामणी खोऱ्यातील युवा नेतृत्व, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील जिल्हा सरचिटणीस गौरव पनोरेकर व त्यांच्या कार्यकर्त्यांचा, तसेच कळे जिल्हा परिषद व वेतोडे पंचायत समितीमधील शोभा वसंत कांबळे, विजया दिलीप कांबळे, उज्ज्वला यशवंत कांबळे, संगीता तुकाराम काळे, गीता भिकाजी कांबळे याबरोबर गोगवे तालुका पन्हाळा येथील अनेक कार्यकर्त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश व पाठिंबा मिळाला. त्यांचा सतेज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके, बयाजी शेळके, तालुका अध्यक्ष निवास पाटील, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सुनील पाटील, अजित डवंग यासह कळे जिल्हा परिषद व वेतोडे पंचायत समिती मतदारसंघातील काँग्रेसचे कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन कांबळे हातवडेकर यांनी तर प्रास्ताविक प्रकाश पाटील पनुत्रेकर यांनी केले. लाईव्ह महाराष्ट्र न्यूज चॅनलसाठी कळेहून अनिल सुतार.